जल्लोष दिसतो युवकांमध्ये आज. जल्लोष आहे. या यात्रेनिमित्ताने काय म्हणाल या सगळ्या? आपण बघतोय की मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातला पहिला, जगातला किंबहुना हा पहिला पुतळा आहे पुण्यातील SSPMS महाविद्यालयाच्या या मैदानावर. आणि स्वतः जय शिवाजी जय भारत या पदयात्रेत स्वतः मुख्यमंत्री चालत इथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतायत. या ठिकाणी जयघोष आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐकायला मिळतोय. आणि अशा पद्धतीने आपण बघतोय पुण्यातील जे युवक आहेत, महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, या पदयात्रेत सहभागी झालेले आहेत. आणि सगळेजण आपण बघतोय वेगवेगळे खेळ या ठिकाणी दाखवले जात आहेत. महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा आणि भारत आणखीन विकसित व्हावा असा विचार या पदयात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत मुरलीधर मोहोळ, वर्षा खडसे असतील आणि इतर नेते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. स्थानिक आमदार या ठिकाणी आहेत. की या राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या रायगडावरती आले आणि सर्वप्रथम त्यांनी रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर राजघराण्याबरोबर त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस यांनी छत्रपती शिवरायांचा भाई उपयोगी येईल अशा पद्धतीचं नाही झालं तर मला असे वाक्य त्यावेळेस उच्चारले. त्यावेळेस हजारो शिवभक्तांनी टाळ्याचा गडगडाट केला आणि तोच आशीर्वाद देवेंद्रजींना मिळाला. छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि रायगडावरती जे 600 कोटींचा अहवाल जो त्यांनी मंजूर केला आणि रायगडाच्या विकासासाठी त्यांनी छत्रपती संभाजीराजे आणि प्रभू यांच्यावरती ती जबाबदारी दिली. त्यामुळे मी सर्व